मोहाडी ग्रामपंचायतच्या वतीने प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी स्वच्छ भारत अभियानमधून शौचालय बांधकामाचे भूमिपूजन पार पडले। गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहाडी येथे दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामपंचायत मोहाडीच्या वतीने सन 2023-24 या वर्षातील वर्ग 4थी, वर्ग 7वी, वर्ग 10वी, वर्ग 12वी येथील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले। सोबत ग्रामपंचायतच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून गावातील लग्न झालेल्या मुलींच्या 1100 रुपयांचे धनादेश आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मंजूर झालेले शौचालय बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे, भूमिपूजक आणि सन्मानपत्र वाटप पंचायत समिती सदस्य रामेश्वर महारवाडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच मोहनलाल पटले, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक C.K. बिसेन, सेवानिवृत्त मुख्याध्यापक A.K. वंजारी, GES हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य R.G. रहमतकर, ग्रामविकास अधिकारी P.B. टेंभरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खेमराज पटले, ग्रामपंचायत सदस्य योगराज भोयर, भिवराज शेंडे, पुस्तकला पटले, चंद्रकांता पटले, नेहा उके, प्रभा पंधरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुखचरण भोयर, राजेश चाचेरे, श्रावण मोहनकार, खुमन मोहनकार आदी मान्यवर उपस्थित होते। पंचायत समिती सदस्य रामेश्वर महारवाडे यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थिनींनी भरपूर प्रमाणात अभ्यास करावा। भरपूर प्रमाणात अभ्यास करावा, शिक्षकाने सांगितलेले गृहपाठ दररोज करून प्रावीण्य प्राप्त करावे अशा प्रकारचे उपक्रम राबविणारी तालुक्यातील प्रथमच मोहाडी ग्रामपंचायत असल्याचे त्यांनी सांगितले आणि सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि शाळा सुविधा पूर्ण करण्यासाठी सदैव मदत करणार असल्याचे प्रतिपादन केले। तर सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी सांगितले की ग्रामपंचायतच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार करणे म्हणजे त्यांचे मनोबल वाढविणे, शालेय जीवनात अभ्यास करून शाळेचे आणि गावाचे नाव अजरामर करावे। गावातील लग्न झालेल्या मुलींचे कन्यादान म्हणून प्रथमच मुलीला 1100 रुपयांचे धनादेश देऊन गौरविण्यात येत असल्याचे सांगितले। शाळेच्या मुलामुलींना शौचालयाची समस्या दूर करून नवीन शौचालय बांधकाम करण्यात येत असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे संचालन T.P. डावकरे सर तर प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी P.B. टेंभरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बांते यांनी केले। यावेळी गावातील नागरिक, पालकवर्ग, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते।